आणि आता राज्यभरातल्या इतर काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पुण्यात महापालिका निवडणुकीचं वातावरण तापू लागलंय. यातच प्रभाग क्रमांक 9 मध्ये अजितदादांना प्रश्न विचारणारे लावण्यात आलेल्या बॅनर्सची जोरदार चर्चा आहे. हाच का दादाचा वादा? अजितदादा, तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये पैसे वाटणाऱ्यांचा प्रचार करणार का, असा देखील सवाल बॅनरच्या माध्यमातून विचारलाय. काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत असं विधान केलं होतं. त्यावरून ओवैसी यांनी खोचक टोला लगावलाय. तुम्ही 4 नाही 20 मुलं करा, त्याचा आम्हाला काय करायचंय, असं म्हणत ओवैसींनी टोला लगावला. तर ओवैसींचं नागरिकत्व रद्द करून पाकिस्तानमध्ये पाठवा आणि तिथं 20 मुलं जन्माला घाला, असा प्रतिटोला नवनीत राणा यांनी लगावलाय. अकोल्यातल्या प्रचार सभेत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी स्थानिक नेत्यांसह सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. ज्या लोकांनी तुम्हाला पिण्याचं पाणी दिलं नाही, त्या सर्वांचं पाणी सत्तेमध्ये आल्यानंतर बंद करून टाकू, असा इशारा त्यांनी दिलाय. प्रणिती शिंदे भाजपच्या संपर्कात नाही, चुकीचे दावे करून उगाच एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करू नका, असा टोला बावनकुळेंनी सुजात आंबेडकरांना लगावलेला आहे. दरम्यान सोलापूरमधल्या प्रचार सभेत सुजात आंबेडकरांनी प्रणिती शिंदे भाजपात जाणार आहेत असा दावा केला होता. मुंबईमध्ये शिवसेना भाजपची महायुती असली तरी सायन कोळीवाडा इथल्या एका प्रभागात दोन्ही पक्ष आमने सामने. या प्रभागात शिवसेनेनं उमेदवार दिला होता. भाजपच्या इच्छुक उमेदवारांना देखील पक्षाच्या एबी अर्जासह उमेदवारी अर्ज भरलेला होता. राज्यात महायुतीचे 65 ते 70 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. यावरून विरोधक आक्रमक झाले. मनसे नेते या बिनविरोध पॅटर्नच्या विरोधात हायकोर्टामध्ये गेलेत. पैशांचा आमिष, तपास यंत्रणांचा दबाव टाकून विरोधी उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप मनसेनं केला. सोबत आपल्याकडे काही पुरावे देखील असल्याचं मनसे नेते अविनाश जाधवांनी सांगितलं. हे सर्व पुरावे मनसे कोर्टामध्ये सादर करणार आहे. एमआयएम हा जातीयवादी पक्ष आहे. निवडणुका जिंकण्यासाठी ते प्रसंगी दंगलही घडवतील, असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला. सोबतच शहराची शांतता बिघडवण्याचं काम करू नका, अन्यथा जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा देखील शिरसाट यांनी दिला. तर उद्धव ठाकरेंचा पक्ष एमआयएमची बी टीम झाली, असा हल्लाबोल त्यांनी केलेला आहे. भिवंडी शहरातील महिला वर्गाला मतदानाचं महत्त्व पटवून देण्यात आलं आहे. भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाच्या निमित्त पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. महापालिकेचा आयुक्त अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली पद्मश्री अण्णासाहेब जाधव हायस्कूल इथं पथनाट्याचं आयोजन केलं होतं. सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली. शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवारांनी एकत्रित प्रचाराचा नारळ फोडून रॅली काढली. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील रस्त्यावर उतरले असून काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत. भिवंडी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षानं प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणुकीच्या प्रचाराचं आयोजन केलं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. पुण्याच्या वाघोलीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. भैरवनाथ मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत वाघोली शहरातनं प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेनेचे शांताराम कटके यांनी माझ्यासमोर कुणाचं आव्हान नसल्याचं सांगत भाजपवर निशाणा साधला. पुण्याच्या वाघोलीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ झाला. वाघोलीचं ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरात प्रचाराचा नारळ वाढवून रॅली काढण्यात आली. यावेळी पक्षानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आहे. सोलापूर महापालिका निवडणुकांच्या प्रचार सभांसाठी शहरातील 13 मैदानांची निश्चिती करण्यात आली. त्यामुळे उमेदवारांना ठरवून दिलेल्या जागेतच सभा घेणं बंधनकारक असणार आहे. तर उमेदवारांना निवडणूक प्रचारासाठी आवश्यक परवाने घेणं देखील बंधनकारक आहे. उल्हासनगर शहरात प्रचाराला सुरुवात झाली असून माजी आमदार नरेंद्र पवार हे उल्हासनगर शहरात प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. सांगलीत महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं प्रचाराला सुरुवात केली. प्रभाग 16 मध्ये पदयात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासह आघाडीचे नेते उपस्थित होते. विश्वजित कदमांनी यात्रेदरम्यान भाजपवर निशाणा साधलेला आहे. परभणीमध्ये सर्वच पक्षाच्या प्रचाराचं नारळ फुटले. 65 जागांसाठी 411 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर सर्वच पक्षांकडनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग आहे. छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेचं आयोजन केलं आहे. 8 जानेवारी रोजी एका बंदिस्त हॉलमध्ये फडणवीसांची सभा होणार आहे. या सभेचं प्रसारण एकाच वेळी 80 वॉर्डामध्ये केलं जाणार आहे.
परभणीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रचार सभेचं आयोजन केलं आहे. सभेची संपूर्ण तयारी करण्यात आली. शहरात स्वच्छताही करण्यात आली आहे. सभेतून फडणवीस कुणावर निशाणा साधतात याकडे लक्ष आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गावातील ग्रामदैवत उत्तेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त संपूर्ण कुटुंबासह शंभू महादेवाचं दर्शन घेतलं. उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचं कुटुंब दरे गावात मुक्कामी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते तळा नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन झालेलं आहे. सुनील तटकरे, मंत्री आदित्य तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे देखील उपस्थित होते. नांदेडच्या लोहा तालुक्यातल्या माळाकोळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं स्मृतिभवन आणि पूर्णाकृती पुतळा उभारलाय. गोपीनाथ मुंडे यांच्या या पुतळ्याचं अनावरण पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं. गोपीनाथ मुंडे यांचं नाव मी जगाला कधीही विसरू देणार नाही अशी शपथ देखील त्यांनी घेतली. पहिली ते 5वी पर्यंतची हिंदी सक्ती मागे घ्यावी या मुख्य मागणीसह 17 ठराव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी मंजूर करण्यात आले. हे ठराव राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहेत. पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा प्रणिता भालके यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडेंनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. तर प्रणिता भालकेंनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी विठ्ठल रुक्मिणी आणि संत नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. पुण्यामध्ये ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसला धक्का बसलाय. संगीता तिवारी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. नागपूरमधील नीलांबरी जगदाळे यांचं पंजाब पोलीस दलामध्ये महानिरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. पंजाब पोलीस दलामध्ये पोलीस महानिरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारत नीलांबरी जगदाळे यांनी नागपूरच्या शिरपेसात मानाचा तुरा रोवलेला आहे. विमानात उड्डाणादरम्यान पॉवर बँक किंवा पोर्टेबल चार्जरद्वारे इलेक्ट्रिक उपकरणं चार्ज करण्याला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. चार्जिंगसाठी लिथियम बॅटरीचा वापर होता, त्यामुळे आगीच्या घटना घडतात. त्यामुळेच डीजीसीएनं हा निर्णय घेतला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियननं 27 जानेवारीला देशव्यापी संपाची घोषणा केली. बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारलाय. 25 जानेवारीला रविवार, 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि 27ला संप. यामुळे सलग 3 दिवस बँकांचे व्यवहार बंद राहणार आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. यासाठी भारतीय रेल्वेनं रेल मदत ॲपची सुविधा उपलब्ध केली. त्याद्वारे प्रवाशांच्या तक्रारींवर अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये दखल घेतली जाते. प्रवाशानं प्रवासादरम्यान कुठलीही अडचण ॲपवर नोंदवल्यास ती थेट संबंधित विभाग, ऑनबोर्ड स्टाफ, स्टेशन व्यवस्थापक किंवा कंट्रोल रूमकडे पाठवली जाते. मुंबई महानगर प्रदेशातील हवेची गुणवत्ता नववर्षाच्या सुरुवातीपासूनच झपाट्यानं घसरली आहे. हवेची गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक वरून मध्यम आणि काही ठिकाणी खराब श्रेणीत घसरला. तर मुंबईचा सरासरी AQI रविवारी 140 नोंदवला गेला आहे. देशात यंदाचा डिसेंबर महिना सरासरीपेक्षा थंड ठरला आहे. रशियाच्या उत्तरेकडील सायबेरिया, मध्य आशिया आणि काळ्या समुद्रापासून आलेल्या थंड वाऱ्याचे झोत, वायव्य भारतात तयार झालेल्या वाऱ्याच्या प्रतिचक्रीय स्थितीमुळे डिसेंबर महिन्यात देशाचं किमान तापमान सरासरीपेक्षा 8 अंश सेल्सिअसनं कमी राहिलेलं आहे. त्यामुळे जानेवारी फेब्रुवारीमधील थंडीचा अनुभव डिसेंबरमध्ये झाला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र धुक्याचं साम्राज्य आहे. धुक्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. वातावरणातल्या बदलामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. मुंबईत थंडीसोबतच प्रदूषणातही वाढ होती आहे. त्यामुळे मुंबईकरांची प्रकृती बिघडत चालली. खोकला, त्वचाविकार, घसादुखी, सर्दी आणि पोटाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. T20 विश्वचषक स्पर्धेला 1 महिना बाकी असताना बांगलादेश क्रिकेट बोर्डानं भारतात आपला संघ न पाठवण्याबाबत रडगाणं सुरू केलं. संघाच्या सुरक्षेबाबतची कारणं सांगत 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी आपला राष्ट्रीय संघ भारतात न पाठवण्याचा निर्णय BCBनं घेतला आहे.